सरिता कौशिक तुमच्या हक्काच्या 0 आवरमध्ये स्वागत। आज महाराष्ट्रात दिवाळीची तयारी सुरू झालेली असली तरी गावोगावी आरक्षणाचीच चर्चा आहे। आज मराठा आरक्षणावरून सुरू झालेल्या आंदोलनासाठी महत्त्वाचा दिवस ठरला, कारण आज एका दिवसात आरक्षणासंदर्भात अनेक घडामोडी घडल्यात। मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली। आरक्षणासाठीच्या शिंदे समितीच्या बैठकीचं आयोजन झालं, तर राज्य सरकारचं शिष्टमंडळानं मनोज जरांगेंशी संपर्क साधला आणि उद्याच्या बैठकीचं नियोजन केलं। त्यामुळे उद्या मनोज जरांगे आणि सरकारचं शिष्टमंडळ अशी बैठक होईल। याच संवादातून मनोज जरांगे आणि राज्य सरकार यांच्या समन्वय दिसून येतोय आणि त्या समन्वयातून आरक्षणाचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न दिसू लागलाय। दुसरी महत्त्वाची बातमी, मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीसोबतच राजकीय आरक्षण सुद्धा हवे, असे आज मनोज जरांगेंनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं। त्यावरूनच मनोज जरांगे आणि ओबीसी नेते असा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे, कारण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं हीच भूमिका ओबीसी नेत्यांनी पुन्हा मांडली। मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत असतानाच पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीनं कार्तिकी पूजेसाठी कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार नसल्याचा निर्णय घेतला। त्याच विषयावरही आपण 0 आवरमध्ये सखोल चर्चा करणार आहोत। आक्रमक झालेले ओबीसी नेते, सगळीकडून होणारी वाढीव आरक्षणाची मागणी, मंत्र्यांमध्ये होणाऱ्या शाब्दिक चकमकी, अशा सगळ्या आघाड्यांवर सरकारसमोर पेच निर्माण झालाय। याच सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी आपल्या सोबत माजी मंत्री बच्चू कडू असणार आहेत। मात्र आज मनोज जरांगेंनी राजकीय आरक्षणासंदर्भात नेमकं काय म्हणालेत ते आधी ऐकूया। आमचं आहे ते आम्हाला मिळणारच ना, हक्काचं, पण त्यांनी तशी स्पष्ट भूमिका करावी। त्यांची नेमका विरोध कशाला आहे, आम्ही कसं काय सांगायचं? आमचं आहे ते आम्हाला मिळणारच आहेत। पूर्वीपासून ओबीसी असल्यामुळे सगळे हक्क आम्हाला त्याच्यावरचे मिळणार आहे, जे काय असतील ती राज्यावर केंद्रावर। नाही, आमचं हक्काचं आहे ना, का 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 कशामुळे हिरावायचं ते, मग तसं सांगा तुम्ही। त्यामुळं आमचं जे ते आम्हाला मिळावं, राजकीय पण मिळावं। आमचं आहे त्या सगळ्या सुविधा आम्हाला मिळाव्यात, सगळं जे ओबीसींना मिळतं ते आम्हाला मिळालंच पाहिजे। खरं तर मनोज जरांगेंनी राजकीय आरक्षण असा शब्द उच्चारला नाही, मात्र पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये राजकीय आरक्षणाचा उल्लेख होता। त्यावर जरांगेंनी जे उत्तर दिलंय त्यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न। तोच पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न होता, मराठ्यांना ओबीसीतून राजकीय आरक्षण मिळावं, मनोज जरांगेंच्या मागणीशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। मनोज जरांगेचा सरकारवर वाढता दबाव, वाढणाऱ्या मागण्या आणि त्याला सरकारकडून मिळणारा प्रतिसाद, त्यामुळे ओबीसी समाज मात्र दुखावलाय। आरक्षण अंकाचा आज दुसरा भाग बघायला मिळाला, तो मुंबईत हायकोर्टात। मराठा समाजाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका केली होती। त्या याचिकेत छगन भुजबळ यांनी हस्तक्षेप केलाय। एवढंच नाही तर खुद्द भुजबळ सुनावणी वेळी कोर्टात उपस्थित होते। ओबीसीला 27% आरक्षण देण्याच्या विरोधात बाळासाहेब सराटे यांनी याचिका दाखल केली होती। त्यावर आता 3 जानेवारीला सुनावणी होणार आहे। याच सुनावणीनंतर राज्यातले ओबीसी नेते मात्र चांगलेच आक्रमक झालेत। एवढ्या 374-75 जाती आहे, याच्यामध्ये हे जर सगळी मंडळी आली तर कुणालाच काय भेटणार ना, म्हणजे ओबीसी तर संपलंच। म्हणून आम्ही म्हटलं की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे, तुम्ही त्यांना वेगळं आरक्षण द्या। काय कायद्यात काय त्रुटी राहिल्या असतील मागच्या, त्या दुरुस्त करा आणि सुप्रीम कोर्टामध्ये लढा। आम्ही त्या बाजूने मतदानसुद्धा केलं की द्या, त्यांना वेगळं द्या। आता आमची माहिती अशी आहे की सरसकट शाळांना मुख्याध्यापकांना कलेक्टरच्या माध्यमातून सूचना दिली गेल्या अशी आमची माहिती आहे।
आणि आता ज्या जुन्या नोंदी आहे तिथं पेनानं समोर जिथं मराठाची नोंद आहे तिथं समोर कुणबी लिहायचा कार्यक्रम सुरू आहे. म्हणजे अशा प्रकारे गावागावातल्या शाळामध्ये जे आहे असा कार्यक्रम सुरू आहे. अशा प्रकारे संपूर्ण सरसकट मराठा समाजाला जे आहे ते या कुणबी म्हणून दाखले दिल्यानंतर हा जो कार्यक्रम सुरू आहे महाराष्ट्रामध्ये याला आमचा विरोध आहे. मराठा राजकारण्यांनी जाणीवपूर्वक आम्हाला सुद्धा ओबीसी मध्ये संविधानाच्या बाहेर ठेवलं. आमचं शोषण आतापर्यंत केलं. आमचा एक खासदार आमदार भटक्या विमुक्तांचा 4 कोटी लोकातला एकही बियाला निवडून येऊ देत नाहीत. आता ओबीसी मुळे आम्ही कुठंतरी पंचायत समितीला जिल्हा परिषदला निवडून येऊ लागलो. आता त्याच्याही ताटामध्ये माती घालण्याचं काम कुणब्याच्या नावाने मराठा कुणबी म्हणून जे येत आहे चुकीचं आहे. मराठा आरक्षणाचा लढा गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. मात्र गेल्या 2 महिन्यात याच लढ्याला मनोज जरांगेच्या रूपानं एक अराजकीय नेतृत्व मिळालंय. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठा आरक्षण दृष्टिक्षेपात आलंय असं म्हणायला हरकत नाही. कारण सरकारनं एकीकडे कुणबी दाखले तपासणी सुरू केली आहे तर दुसरीकडे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याचीही तयारी केली आहे. आज राजकीय आरक्षणावर बोलत असतानाच मनोज जरांगे ओबीसी नेत्यांवरही बरसले. राज्यात ओबीसी नेत्यांचाच दबाव असल्यानं आतापर्यंत आरक्षण मिळालं नाही असा आरोप मनोज जरांगेंनी केला. पूर्वी आमचे पुरावे दडपून ठेवले होते असं जरांगे म्हणाले. मात्र जरांगेंचा हा दावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी खोडून काढलाय. त्यांच्या एखाद्या गोरगरिबांच्या लेकरांचं वाटोळं झालं पाहिजे. हे फक्त नेत्यांच्या मनात आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे. पुरावे असले तरी काय झालं 30-40 वर्षापासून या ओबीसीच्या नेत्यांचा दबाव सरकारवर होता. त्यामुळे आमचे पुरावे असूनही आम्हाला आरक्षण मिळत नव्हतं. आता पूर्ण मराठा समाज एकजूट झाल्यामुळं स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी म्हणून ते दडपण पूर्ण सरकारवरचं उठलं आहे. आणि सरकारसुद्धा कायदा सोडून काम नाही करत. सरकारसुद्धा जे मिळतंय ज्यांचे पुरावे येतं त्यांना द्यायला लागले. याचा अर्थ सगळा मराठा समाज महाराष्ट्रातला ओबीसी ते आणि सरकार जे खरं आहे ते करायला लागले. कोणी कुणाचं आरक्षण दाबून ठेवलेलं नाहीये. नोंदी शोधण्याचं काम हे वैयक्तिक आहे, सरकारचं नाही आहे. आता यांच्या आंदोलनामुळे ते सरकारने आपल्या अंगावरती घेतलं, सामूहिक घेतलं. बाबा आता ज्या 15,000 नोंदी सापडल्या, मी तर असं म्हणतो की त्या 15,000पैकी 10-12,000 लोकांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेऊन लाभ घेतलेला आहे ओबीसीचा. बॅकलॉगचा इथे प्रश्न उद्भवत नाही. स्वतःची कागदपत्र स्वतःला शोधावी लागतात. ती तुम्ही एवढे दिवस शोधली नाही, त्याच्याकरता सरकार दोषी नाही. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा मार्ग खडतर आहे. त्यातच जरांगे पाटलांच्या मागण्यांमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसते. त्यामुळे सरकार प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकताना दिसते. त्यावरच 0 आवरमध्ये प्रश्न विचारला होता. त्याला तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहायला आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, मराठ्यांना ओबीसीतून राजकीय आरक्षण मिळावं, मनोज जरांगेंच्या मागणीशी सहमत आहात का? यावर काय प्रतिक्रिया आल्या आहेत सोशल मीडियावर त्या आपण बघूया. यूट्यूबवरून सुखदेव बाड, कारण गुणवत्ता हेच आरक्षण, देश विकासासाठी प्रत्येकाचं हेच हवं मिशन. यूट्यूबवरून प्रसाद माने म्हसवड, मराठ्यांना मुख्य आरक्षणाची गरज ही आर्थिक, शैक्षणिक आणि शासकीय नोकर भरती या कामासाठी हवी आहे. राजकीय आरक्षण नकोच. यूट्यूबवरून श्रीनिवास स्वामी, ऑलरेडी मराठा समाजाचे एवढे सरदार बसलेत, आमदार खासदार बनलेत, तरीही रिझर्वेशन कशाला? एक्सवरून रोहित राजपूत, एकदाच आरक्षणाची 50% मर्यादा वाढवून जे आरक्षण मागतात त्यांना आरक्षण द्या, पण एकच अट घाला, जे आरक्षणाचा लाभ घेतील भविष्यात कुटुंबातील सदस्यांना परत तो मिळणार नाही. एक्सवरून संतोष कांडसे, कुणाचं मागत नाही, मराठा स्वतःच्या हक्काचं मागतो आहे, आमचं आहे ते द्या. एक्सवरून अमोल काते, सर्व आरक्षण रद्द करा आणि आर्थिक निकषावर आरक्षण द्या. फेसबुकवरून चैतन्य प्रकाश, सहमत असून नसून उपयोग नाही, कोर्ट काय निर्णय देणार ते महत्त्वाचं आहे. राजकीय दृष्ट्या बलशाली समाज राजकीय आरक्षणासाठी कसा पात्र होणार?
फेसबुकवरून मिलिंद पाटेकर, महाराष्ट्रात सर्वात जास्त आमदार कोणत्या समाजाचे आहेत, एकदा जरांगेंनी अभ्यास करावा. फेसबुकवरून संतोष चिंदरकर, मराठा आणि कुणबी या वेगळ्या जाती नाही, त्यामुळे मराठ्यांना कुणबी आरक्षण द्यायलाच हवे. इंस्टाग्रामवरून सुरेखा मुंढे, स्वतंत्र आरक्षण द्या, मराठा समाज आणि धनगर समाजाला कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता. इंस्टाग्रामवरून धनंजय जाधव, आरक्षण कायम टिकणारं पाहिजे, आपला एवढा मोठा समाज, काय गरज आहे कोणत्या प्रवर्गात बसायची, आपण स्वतंत्र मराठ्यांचं आरक्षण घेतलं पाहिजे. इंस्टाग्रामवरून दुर्गेश पाटील, हो मिळालाच पाहिजे कारण कुणबी नोंदी सापडत आहेत. मनोज जरांगेंचं दुसऱ्या टप्प्यातलं उपोषण सुरू झालं होतं तेव्हा राज्यात काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या. त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन भरकटतंय की काय अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. अशा वेळी मनोज जरांगेच्या भूमिकेकडे लक्ष होतं. राज्यभरात अनेक नेत्यांना गावबंदीचा सामना करावा लागत होता. अशा वेळी माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला आणि मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यांच्या शिष्टाईला यश आलं आणि जरांगेंनी उपोषण मागे घेतलं. या सगळ्या घटनाक्रमाबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू. ते आपल्या गेस्ट सेंटरला उपस्थित आहेत. आपण जाऊया. बच्चू भाऊ, तुमचं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये. खरं तर पहिल्यांदा झिरो आवरमध्ये मी आपलं अभिनंदन करते. मनोज जरांगे यांचं उपोषण मागे घेण्यात आपला जो सहभाग होता तो अत्यंत मोलाचा होता. मात्र अजूनही आता जमिनीवर जे काही होत होतं तो वाद शमलाय, मात्र मंत्रिमंडळात तो वाद गेला असं आपल्याला वाटतंय का? नाही, आता ते जाणारच आहे. काय झालं का एकंदरीत मला असं याचं नवल वाटते का मराठा हा कुणबी नाही तर मराठा कोण आहे हे प्रश्न शोधले पाहिजे, याचं उत्तर शोधलं पाहिजे. आता आपण म्हणतोय मराठा कुणबी नाही, तर मग मराठा कोण आहे हे तर ठरलं पाहिजे ना. विदर्भातला मराठा कुणबी येतं, पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुणबी होतोय, कोकणातलाही मराठा कुणबी असतं आणि मराठवाड्यातला मराठा मात्र कुणबी नाही आहे. हे अफलातून कारभार आहे. म्हणजे कशा पद्धतीनं त्याला वेगळ्या भूमिका देऊन आपण आपली पोळी शिजवायची हा जो प्रयत्न सुरू आहे तो थांबवला पाहिजे. मला एक सांगा, नोंदीशिवाय लोक आता त्यांनी काही सांगितलं का टीसीवर तुम्ही नाव चेंज करत आहे कलेक्टरच्या मार्फत, हे चुकीचं आहे ना. निजामशाही रजिस्टर आपल्याकडे आहे, त्या निजामशाही रजिस्टर मध्ये ती जे मोड लिपी आहे त्या मोड लिपीतले आपण दप्तर पाहतो आणि त्याच्यात जर कुणबी भेटला तरी तुम्ही त्याला कुणबी देऊ नका, हे तर मला वाटतंय हा तर अन्यायच आहे. म्हणजे कुणबी असून कुणबी देऊ नका असं म्हणणं कितपत योग्य आहे? म्हणजे तुम्ही पण सरसकट मराठा समाजाला कुणबी असं आरक्षण मिळावं या बाजूनं आहात असं म्हणायचं का? कारण शेवटी वाद जो आहे तो सरसकट या शब्दाला घेऊन आहे. आणि आता शिल्लक किती आहे तुम्ही सांगा. महाराष्ट्रात सगळे जिल्हे झाले 4-5 जिल्ह्यामध्ये 50 लाख कुणबी असेल, मराठी असेल. 50 लाखामध्ये जास्तीत जास्त नोकरीसाठी पात्र जर पकडले तर मोठ्या मुश्किलनं 10-15 हजार निघल. म्हणजे हा मला वाटतं याच्यापेक्षा नोकरीवर बॅन आणलं पाहिजे. एका घरी 6 लोक नोकरीवर आहे. जसं सिलिंग आणलं आपण का 50 एकराच्या वर जमीन लागणार नाही, तसं सिलिंग आणा ना. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा. अशा पद्धतीनं विचार फारसा होत नाही. बोला. मला वाटतं त्याच्यावर आपण सिलिंग आणलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट का आज आपण नोकरीचं आरक्षण का मागतोय, कारण आम्ही शेती डुबलो, आम्हाला शेतीमध्ये काही भेटलं नाही. मजुरी म्हणून म्हणतो आपण, मजुरी काही भेटत नाही. देशामध्ये शेतकऱ्याची संख्या 65 ते 70% आहे आणि मग बजेटमध्ये 10% आहे. बजेट जेव्हा होतंय म्हणून आमचं म्हणणं आहे का सगळा शेतकरी समाज हा प्रत्येक जातीत आहे. 75% आहे. शेतकरी जर उखरून काढला तर प्रत्येक जातीमध्ये 75% सापडतं. मग शेतकरी सुखी झाला असता तर नोकरीचं आरक्षण कोणी मागितलंच नसतं. म्हणजे आम्ही
अयशस्वी ठरले सगळे राजकीय पक्ष. आज पुन्हा त्या गोष्टीकडे लक्ष वेधलं पाहिजे आणि आर्थिक आरक्षण शेतकऱ्याला दिलं पाहिजे. आमची जेवढी संख्या आहे तेवढी आमची भागीदारी असली पाहिजे बजेटमध्ये. बजेटमध्ये काय आलंय, सगळ्या समाजाचं तिथं शेतकरी म्हणून आम्हाला जेव्हा पाहिलं जातं तेव्हा झिरो आहे. जसा तुमचा झिरो आवर आहे तसाच शेतकऱ्याचं पण बजेटमध्ये झिरो आहे. 10% शेतकऱ्याचं कसं चांगलं होईल. अमेरिकेनं कायदा केला का शेतकऱ्याला बजेटमध्ये किमान जे काही रक्कम आहे 37-40% ते असलीच पाहिजे आणि इथून 50 वर्ष ते बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे असा कायदाच केला. तो कायदा आपणही भारतानं स्वीकारला पाहिजे आणि जाती जातीतले भांडणं कमी करून शेतकरी म्हणून जर सुखी झाला तर देश सुखी व्हायला वेळ लागला. खरं तर 0 आवर या शब्दाचा मुळातच अर्थ हा आहे बच्चू भाऊ की जिथं तुम्ही कुठलीही चर्चा, कुठल्याही वेळी, कुठलाही स्ट्राईक, कुठलंही मिलिटरी ऑपरेशन करू शकता अशा पद्धतीचा आम्ही हा शो सुरू केलेला आहे. मात्र आज अजून एक महत्त्वाची डेव्हलपमेंट झालेली आहे आणि ती कार्तिके चा जो कार्यक्रम असतो, पूजा असते, त्यावेळेला पंढरपूरला विठ्ठलाच्या पूजेसाठी उपमुख्यमंत्री जात असतात. आज मात्र उपमुख्यमंत्र्यांना येऊ द्यायचं नाही, दोन्हीपैकी एकाही उपमुख्यमंत्र्याला आमंत्रण द्यायचं नाही असा निर्णय शेवटी मंदिर समितीला घ्यावा लागलाय. आज आंदोलनं थांबलेली आहेत. एकंदरीत आपल्याला काय वाटतं ह्या निर्णयाबद्दल, आपण काय म्हणाल? मला असं वाटतं का आता आपण 2 काय 3 महिने दिले आहे, तोपर्यंत शांततेत सरकार काय निर्णय घेते त्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही एक सांगा का जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे आणि नंतर सीएम न घेतलेल्या भूमिकेमुळं आज नको ते आपण ते दाखले पाहत आहोत. इतक्या वर्षानंतर हे यश आलेलं आहे. कुंभी होते तरी ते कुंभीत ओबीसीत येत नव्हते. हा गेल्या 75 वर्षाचा अन्याय त्या मराठ्यांवर आहे. मराठे म्हणून राज्यकर्ते मराठे होते, लढणारे मराठे होते. महात्मा ज्योतिबा फुलेनं सांगितलंय मराठा म्हटलंय 18 पगड जातीचे लोक. इव्हन महात्मा ज्योतिबा फुलेनं हे म्हटलं ओबीसी मराठे धनगर हे भाऊच आहे आणि आपसात भांडून चालणार नाही. तर या सगळ्या मिळून ओबीसीचा कोटा देशामध्ये 52% आहे आणि भेटतं 27%. एक तर त्याच्यामध्ये वाढ केला पाहिजे आणि मराठे कुंभी असून सुद्धा त्यांना दाखले देऊ नये असा निर्णय घेतला तर मला वाटतं गावागावात जातीच्या भानगडी निर्माण होईल आणि पुन्हा महाराष्ट्र जातीवर पेटू नये याची काळजी मला वाटतं सगळ्या राजकीय नेत्यांना घेणं गरजेचं आहे. कारण आरक्षणासोबतच हा देश खरं तर हा राज्य हे शांततेत राहणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही मुंबईवरचे भांडणं जर गावात गेले तर त्याचा परिणाम खूप वाईट होईल आणि म्हणून वक्तव्य करताना जे सत्य आहे त्यावर सत्य बाजू घेतली पाहिजे. नक्कीच अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा खरं तर तुम्ही मांडलाय, ज्यावर प्रत्येकानं म्हणजे प्रत्येक नागरिकानं, मतदात्यानं, राजकीय नेत्यांनी, मंत्र्यांनी सगळ्यांनी विचार केला पाहिजे असा हा महत्त्वाचा मुद्दा आपण मांडलाय. जाता जाता मी आपल्याला एकच अजून प्रश्न विचारते बच्चू भाऊ, तुम्ही त्या वाटाघाटीत होता, खरंच तुम्हाला वाटतं का या मिळालेल्या 2 महिन्यात आरक्षण देणं शक्य होणार आहे सरकारला? 2 गोष्टी आहे. कसं आहे का असं आपण निगेटिव्ह भावना घेऊन नाही चालेल. एकतर किती नोंदी आपल्याला सापडतं, किती कुंभी प्रमाणपत्र किंवा नोंदी सापडतं तो एक अलग विषय आहे आणि कोर्टामध्ये जे केस आहे त्यामध्ये आपण मजबूतपणे समोर जर गेलो तर मला वाटतं यामध्ये चांगलं यश या सगळ्या मागणीबाबत येणार आहे आणि ती मागणी पूर्ण होईल आणि 75 वर्षाचा वनवास मराठ्याचा संपेल. धन्यवाद बच्चू भाऊ, तुम्ही एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये आलात आणि आपली मतं आमच्याशी शेअर केलीत. आणि आता वेळ झाली आहे आपल्या पोलचा रिझल्ट पाहण्याची आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, मराठा समाजाला ओबीसीतून राजकीय आरक्षण मिळावं मनोज जरांगेंच्या मागणीशी सहमत आहात का? एकूण 45,000 मतं आपल्याला यूट्यूबवर आली आहे. 67% लोकांनी होय म्हटलंय, 33% नाही म्हटलंय. एक्सवर एकूण 3,000 मतं, 48% होय म्हटलंय, 52% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 9,000 मतं,
69% लोकांनी होय म्हटलंय, 31% नाही. फेसबुकवर एकूण 3000 मतं. 48% होय म्हटलंय, 52% नाही. लोकशाहीत संख्येला, आकड्यांना महत्व आहे, बहुमताला महत्व आहे. फक्त एका मतानं इथं सरकार जातात, कट्टर विरोधक एकत्र येतात, अशक्यप्राय वाटणाऱ्या जोड्या जुळतात. इथे मतं मिळवणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं आपल्या समोरच्या मतांचं विभाजन करण्याला आहे. राज्यातील मराठा समाजाची नाराजी कुणालाच परवडणारी नाही. त्यामुळे सगळे राजकारणी एकतर बोलणं टाळतायत किंवा अत्यंत सावध प्रतिक्रिया देत आहेत. या आंदोलनामुळे मनोज जरांगेंसारखा सिच्युएशनल लीडर राज्याला मिळाला. काही नेत्यांनी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्नही केलेला दिसला, पण त्याचं कुणाला नवल वाटलं नाही. जालन्यातील उपोषणापुढे, आंदोलनापुढे, सामान्य मराठा समाजाच्या रेट्यापुढे सगळं सरकार झुकल्याचं चित्र दिसत होतं. त्यामुळे इतर समाजात अस्वस्थता पसरली नसती तरच नवल. अशा वातावरणात छगन भुजबळांनी जोखीम पत्करली. ओबीसी समाजाच्या अस्वस्थतेला, भावनांना शब्द दिले, आवाज दिला. खरं तर हा वाद चिघळावा असे वाटणारे काही समाजकंटकही असतील, पण महत्त्वाच्या नेत्यांनी मॅच्युरिटीनी परिस्थिती हाताळली तर तणाव वाढत नाही हे आपण पाहिलंय. त्यामुळे मराठा समाजाच्या हक्काचं असेल ते मिळावं, पण ओबीसींवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी भावना ओबीसी समाजाला वाटते. हा विषय एवढाच संपणारा नाहीये. आपण सर्वांनी अफवांना बळी न पडता, चिथावणीला बळी न पडता शांतता राखावी, एकमेकांना समजून घ्यावं, संवादातून प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा व्यक्त करत एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.